नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की स्वामींनी एका महारोग्याला रोगमुक्त केले आणि त्याच्या मागील जन्मातील सर्व वाईट कृत्ये त्याच्या मुखावाटे बाहेर पडू लागली। आणि आता पुढे हरिद्वाराला स्वामी गंगेच्या काठावर राहू लागले। स्वामींची कीर्ती सर्व दूर पसरली होती। स्वामींना शरण गेल्यावर असाध्य रोग बरे होतात याची प्रचिती लोकांना प्रत्यक्षात येऊ लागली होती। स्वामी धन्वंतरी आहेत यांची लोकांना खात्री पटली होती। जे साधक भक्त होते त्यांना वाटू लागले की आता स्वामींनी आपल्याला परमेश्वरी अस्तित्वाच्या खाणाखुणा समजावून सांगाव्यात, कारण परमेश्वराचा शोध घ्यायला निघालेली ही भक्त मंडळी होती। स्वामींनी त्यांना सांगितले, उद्या पौर्णिमा आहे, मध्यरात्री तुम्ही येथे या। साधक भक्त पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वामींना भेटायला गेले। स्वामी त्यांची वाटच पाहत होते। भक्त मंडळी आली, त्यांनी स्वामींच्या चरणांवर माथा टेकवला। स्वामींनी त्यांना हलकेच उठवले। त्या क्षणी त्या भक्तांच्या अंगातून वीज सळसळत गेली। काय घडते आहे त्याचे त्यांनाच कळेना। कोटी कोटी सूर्यांचा प्रकाश पडावा तसा त्या मध्यरात्री अचानक प्रकाश पडला। समोर श्री दत्तात्रेय उभे होते। पाठीमागे करुणावत्सल गाय उभी होती। गंगेचा प्रवाह स्वामींचे चरण घट्ट पकडून त्या पवित्र चरणांभोवती गरागरा फिरू लागला होता। आकाशात लक्षावधी शंख वाजू लागले होते। स्वामींच्या माथ्यावरची फुलांची अखंड वृष्टी होत लागली होती। भक्तांना काहीच कळेना। क्षणभर स्वामींचे दर्शन व्हायचे, लगेच श्री दत्तात्रेय प्रगट व्हायचे। भक्तांना परमानंद झाला। त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। परमेश्वराचा शोध संपला, कारण स्वामीच परमेश्वर आहेत हा साक्षात्कार त्यांना झाला होता। दुःखी कष्टी जीवांचे यातनामय जीवन संपुष्टात आणणारे स्वामी हे दत्तावतार आहेत ह्याची खात्री त्या साधक भक्तांना पटली आणि ते स्वामींच्या चरणांवर माथा टेकवून म्हणाले, स्वामी आम्हाला तुम्ही तुमच्यात सामावून घ्या। आमच्या जन्माचे सार्थक झाले। तुमच्याच सेवेत राहण्याचे भाग्य आम्हाला मिळेल असा वर द्या ना। स्वामी मंद हसले आणि म्हणाले, तथास्तु। काही साधक परमभक्तांना स्वामींनी काल मध्यरात्री आपल्या परमेश्वरी स्वरूपाचे दिव्य दर्शन दिले। ही घटना हरिद्वार भर पसरली आणि पहाटेपासून स्वामींच्या दर्शनाला लोकांची गर्दी लोटू लागली। स्वामींनी गेल्या काही दिवसात अनेक चमत्कार करून दाखवले होते। केवळ महारोग्याचे दुःख हरण केले होते एवढाच तो चमत्कार नव्हता, तर अनेक असाध्य रोग स्वामींनी केवळ स्पर्शाने बरे केले होते। प्रत्येक जण स्वामींच्या सहवासात आनंद लुटत होता। स्वामी हे परमेश्वराचे मूर्त रूप आहे ह्याची लोकांना खात्री पटली होती। या प्रचंड गर्दीमध्ये हरिद्वारमध्येच राहणारा एक दुष्ट बुद्धीचा माणूस सामील झाला होता। त्याला स्वामींचे हे चमत्कार म्हणजे निव्वळ धोतांड आहे असे वाटत होते। अविचाराने ग्रासलेला तो कुविचारी दुष्ट प्रवृत्तीचा माणूस स्वामींसमोर जाऊन उभा राहिला। स्वामींना नमस्कार करायचे सौजन्य सुद्धा त्याच्यापाशी नव्हते। त्याने स्वामींना एका मागोमाग एक प्रश्न विचारायला सुरुवात केली। आपण स्वतःला परमेश्वराचे अवतार समजता काय? आपण कोठून आलात? एकदम ह्या गावात कसे काय टपकलात? पुढे तुमचा बेत काय आहे? स्वामींनी त्याच्याकडे भेदक नजरेने नुसते पाहिले मात्र आणि अचानक त्याची वाचा बसली। तोंडातून शब्द उमटेना, तोंडाला फेस आला। काहीतरी बोलायचा प्रयत्न करताना त्याची जीभ एकदम लुळी पडली आणि त्याला अर्धांगाचा झटका आला। तो खालीच कोसळला। स्वामींनी त्याला एकच भेदक प्रश्न विचारला, तू काल गोमांस शिजवून खाण्यासाठी एका गायीची हत्या केलीस। स्वामींचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच लोकांनी त्या दुष्ट माणसाचा धिक्कार करायला सुरुवात केली। स्वामींनी लोकांना शांत केले। त्या दुष्ट माणसाला पश्चाताप झाला। तो स्वामींपाशी गयावया करू लागला, परंतु जीभ लुळी पडल्यामुळे त्याला काहीच बोलता येईना। स्वामींनी त्याच्याकडे करुणार्थ नजरेने पाहिले, मात्र तो एकदम बोलू लागला,
स्वामी, माझी मोठी चूक झाली, मला क्षमा करा, माझे अपराध पोटात घाला. स्वामींनी त्याला क्षमा केली, परंतु जाता जाता त्याला आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवली. त्या दुष्ट माणसाला स्वामींनी आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवली आणि चमत्कार असा घडला की त्या दुष्ट माणसाने एका संपन्न व्यक्तिमत्वात रूपांतर झाले. स्वामींसारखा श्रेष्ठ अवतारी पुरुष भेटला म्हणून त्या माणसात आमूलाग्र बदल घडून आला. त्याच्या एकूणच आयुष्याचा कायापलट झाला. समर्थांची कृपा त्याला लाभली. शरणागतांना अभय देणे हे खरे तर स्वामींचे वचन होते. तो माणूस आता स्वामींसमोर हात जोडून उभा होता. स्वामींनी त्याला विचारले, काल तू जी गाय मारलीस ती कुठे आहे? तो माणूस पुन्हा थरथरू लागला, परंतु स्वामींना घेऊन तो त्या ठिकाणी गेला. सर्व लोक त्यांच्या मागून गेले. समर्थ त्या माणसाला म्हणाले, तुला पश्चाताप झाला आहे असे तू म्हणालास, मग या गायीला तू आता जिवंत कर. तो माणूस ओशाळून गेला. आपण गायीला कसे काय जिवंत करणार? तो माणूस स्वामींच्या चरणांना स्पर्श करून म्हणू लागला, स्वामी, आपण परमेश्वर आहात, आपण कृपा केलीत तरच ही गाय जिवंत होईल. असे म्हणून त्याने स्वामींचे चरण धुतले. ते चरणोदक हातात घेतले आणि स्वामींचे स्मरण करीत गायीवर शिंपडले. स्वामींच्या चरणोदकाचा स्पर्श होताच गाय एकदम उठून उभी राहिली आणि स्वामींच्या जवळ येऊन हंबरू लागली. स्वामींनी गायीच्या पाठीवरून हात फिरवला. लोकांनी आनंदाने स्वामींच्या नावाचा जय जयकार सुरू केला. लोकांनी उद्घोष केला, अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज स्वामी महाराज यांचा जय जयकार असो. स्वामींनी त्या गायीच्या मस्तकावर हात ठेवला. गायीने मग स्वामींना प्रदक्षिणा घातली आणि ती स्वामींच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. ते दृश्य पाहताना सर्वांना एकमुखी दत्ताचे दर्शन झाले. मंडळी, आपल्याला जेव्हा सत्पुरुषाचा सत्संग लाभतो तेव्हा आपले भाग्य उजळून येते. अर्थात सत्पुरुष आपल्या भाग्यकुंडलीत उमटला तरच भेटतो. स्वामी समर्थ हे केवळ सत्पुरुष नव्हते, तर ते प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार होते. ह्याची जाणीव ज्यांना ज्यांना झाली ते हा भवसागर पार करून गेले. स्वामी समर्थांसारखा दिव्य पुरुष त्या दुष्ट माणसाला भेटला आणि स्वामींनी आपली ताकद जेव्हा त्या माणसाला दाखवली तेव्हाच तो सरळ झाला. परंतु एक लक्षात घ्या की जरी तो माणूस दुष्ट स्वभावाचा होता तरी त्याने पूर्वजन्मी पुण्य केले होते, म्हणून स्वामींचे त्याला दर्शन झाले. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण सर्व स्वामी भक्तच आहोत. त्यांच्या पूजेत आपण दंग झालेलो आहोत. त्यांचे दर्शन आपल्याला निश्चित होणार आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवा. मंडळी, आजची ही कथा आपण इथपर्यंतच ऐकणार आहोत. या पुढील कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.